आणि सामाजिक क्षेत्रातील शांत संयमी व्यक्तिमत्व शरदचंद्रजी पवार साहेब यांनी ओळखलेले हे मानदेशाचं रत्न अभयसिंह दादा जगताप यांच्या अपिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा ओपन गट अभयदादा केसरी 5 मिनिटं कुस्ती मैदानी चालणार आणि कुस्तीला पंच म्हणून सातारा जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य संदीप दादा मांडवे, सातारा तालीम संघाचे संचालक, लाल मातीतला आकडा गाजवता गाजवता राजकीय आकडा ज्यांनी गाजवला सर असे पिंटू पलवान आणि प्राध्यापक अमोल साडे सर। या कुस्तीला 2 पंच आहेत। मैदानी कुस्तीला पिंटू भाऊ या ठिकाणी आणि समोर कुस्ती लागते तांत्रिक अमित अधिकारी सोल, म्हणून सन्माननीय एनआयएस कोच अमोलजी सोलचा बंधू प्रमोद सोल म्हणून काम मोरोचीचा हा पुण्याला सराव करतो, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातला आहे आणि अक्षय मंगवडे राम सारंग सरांचा पट्टा आहे। दोन्हीही पलवान महाराष्ट्रातील तुल्यबळ कोण होणार बुलेटचा मानकरी, कोण होणार स्प्लेंडरचा मानकरी आता फेसला होणार। डोक्याला डोकं लागलेलं आहे आणि डोक्यातल्या विचारानं चालते तिचं नाव कुस्ती आहे। हो माती आकडा क्रमांक 1 वरती पंच म्हणून पिंटू पलवान आणि प्राध्यापक एनएस कुस्ती कोच अमोल साठे सर, आकडा प्रमुख प्राध्यापक नितीन शिंदे सर, साइड पंच म्हणून अरविंद निमाज, सागर काळे, मेजर फौजी। हजारो प्रेक्षकाची नजर या कुस्तीकडे लागलेले आहे। प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रिक मीडियाने लेखणी सरसावलेले आहे। अखंड हिंदुस्थान कुस्ती बघायला लागलेला आहे। सातारा जिल्ह्यातलं सीमेवरलं गाव वरकुट मल्लवडीच्या पावीण मातीमध्ये अभयसिंह दादा जगताप यांच्या अपिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं कुस्तीचा हा कुंभ मेळावा अक्षय मंगवडे यांना कोपराचा घोटणा मानेवरती ठेवलेला आहे। 5 मिनिटं कुस्ती मैदानी चालणार आहे। पट काढून कुस्ती करण्याचा प्रयत्न होता प्रमोद सोळचा, तो अत्यंत शांततेमध्ये निर्विवाद पारदर्शक अशी ही राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा पार पडलेली आहे आणि विशाल जाधव नियोजक म्हणून काम करता निलेश तरंगे सर आणि त्या विशाल जाधवच्या खांद्यावरती अभयसिंह दादा केसरी मानाची गदा जशी मोहोळ कुटुंबियांच्या वतीनं महाराष्ट्र केसरीसाठी गदा येते तशीच ही गदा घडवलेल्या गदा बारकाईनं बघा। महाराष्ट्र केसरीसाठी जशी गदा दिली जाते तशीच गदा अभयसिंह दादा केसरी कुस्ती स्पर्धा 2026 ती मानाची टायटल गदा आलेली आहे आणि अशा लोकनेत्यांनी कुस्तीवरती प्रेम केलंय म्हणून खेड्यापाड्यातील बहुजनाची समाजातील गोरगरिबाची लेकरं कुस्तीत करिअर म्हणून बघायला लागलेले आहेत। एका हमालाचा पोरगा किरण भगत हिंदुस्थानचा बेताज बादशाह झाला कारण त्यावेळेला दानतदार मंडळी पुढे उभा राहिली। शरदचंद्रजी पवार साहेबांनी 5-7 वर्षी किरण भगतचा संपूर्ण खर्च उचलला। आज महेंद्र गायकवाड सारखा गरिबाच्या घरातला पलवान ग्रामीण भागातला जगातला पदक भारत मातेला मिळवून देऊ शकतो। ही या मातीतल्या दानतदार लोकनेत्यांमुळं दानतदार मंडळीमुळं, कारण कुस्तीचा राजाश्रय संपलेला लोकाश्रय आलेला आणि लोकाश्रयच्या कालखंडामध्ये कुस्ती जर टिकायची असेल वाढायची असेल नावा रुपालायची असेल खेडे भागात दर्जेदार पलवान घडायचे असतील तर अशा स्पर्धा होणं ही काळाची गरज आहे आणि ती काळाची पावलं ओळखली गतिमान काळाबरोबर वाटचाल करणारे अभयसिंह दादा। जर स्पर्धा तुम्हाला आवडली असेल सर्व कुस्तीगीर पलवान मित्र बसतात एकदा सगळ्यांनी हात वरती करून अभयसिंह दादा मित्र परिवार आणि लोकप्रिय नेतृत्व अभयसिंह दादा जगताप यांच्यासाठी सगळ्यांनी हात वरती करून जोरदार टाळ्या करायच्या। स्पर्धा आवडली असेल तर एक शेवटचा जय जयकार बजरंग बलीचा करा। बोल बजरंग बली की जय, बोल बजरंग बली की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती महाराज की, भारत माता की। कोपराचा घोटणा मानेवरती ठेवलेला अक्षय मंगवडेना
शांत बसलाय म्हणून प्रमोद सोला तुम्ही कमी लेखू नका. ती वादळापूर्वीची शांतता आहे. एखादा पलवान गतिमान खेळून फुडल्यावरती मानसिक दबाव निर्माण करतो, तर एखादा पलवान डिपेंड ठेवून स्वतःचं संरक्षण करत आपली ताकद एनर्जी राखून ठेवून कुस्ती करतो. महाराष्ट्राच्या मातीतली दोन मानवी वाघ एकमेकावरती भेटलेल्या आहेत. ठिणग्या पडालेल्या आहेत. पिंटू दादा बारकाईनं कुस्ती बघायला गेल्यात. लाल मातीतला माणूस किती मोठा झाला तर कुस्ती विसरत नाही. केंद्रीय मंत्री झाले मुरली अण्णा मोहोळ उत्तमराव पाटील सरांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आले. पायाला हात लावून दर्शन घेतलं केंद्रीय मंत्र्यांनी. हे कुस्तीचं प्रतीक आहे. या लाल मातीतला पैलवान किती मोठा झाला तर लाल मातीला कधी विसरू शकत नाही. कारण या मातीचे संस्कार तसे आहेत. ग मायबू फेडीने तुझा पांग सारा आणि ना आरतीला चंद्र सूर्य तारे. आई आहे अजून मी ताना शब्दात सोडा माझ्या आता हळूच पाना. घोटना डावाची पकड. अक्षय मंगवडेन ठेवलेला घोटना आणि घोटना ओ बच गयो. वाचला प्रमोद अरे! बल्ल 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 आणि बुलेटचा मानकरी आणि ठरला बुलेटचा मानकरी अक्षय मंगवडे. अभय सिंह दादा केसरीचा मानकरी ठरला. 2026. अक्षय तिकडा स्टेजवरती जावा. अक्षय विशाल जाधव मंगवडे तिकडा स्टेजवरती न्या. विजय झाला. गदा स्टेजवरती न्या. प्रमोद गदा सोळवती स्टेजवरती मात केली. गदा स्टेजवरती दिले जाणार. गदा स्टेजवर अक्षय दिली मंगवडे, जाणार. राम हलगीवाले. सारंगचा पट्टा अभय सिंह दादा केसरीचा मानकरी ठरला. बुलेटचा मानकरी ठरला अक्षय राष्ट्रकुल मंगवडे. सुवर्ण पुणे पदक विजेते प्रमोद संदीप दादा. सोळ राम स्पेंडरचा सारंग मानकरी सरांचा ठरला. पट्टा गदा. प्रमोद सोळ चला. संपलेल्या त्यालाही कुस्तीमध्ये चांद- अक्षय हलगीवाले. मंगवडे. त्यालाही चांदीची गदा आहे. सगळे शांतता राखा. 1 मिनिट. अभय सिंह अरे हो दादा हो 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 हो. केसरीचा मानकरी ठरला अक्षय मान्यवर मंडळी मंगवडे. आदरणीय शशिकांत शिंदे साहेब, अभय दादा, संदीप दादा मांडवे उर्फ पिंटू पैलवान, या महेशजी वाघ, या